तुम्हाला काय वाटतं कोण चेहरा असू शकतं? कोणी? मला वाटतं कोणी एक चांगला नागरिक होऊ शकतं. आमच्याकडे खूप ऑप्शन्स आहेत, भाजपकडे ऑप्शन नाहीये. भाजपला सगळे वाटतात 100 कोटी लोक नालायक वाटतात आणि एकच मला वाटतं त्यांच्याकडून नेता असं पुढे येतो. पण आमच्याकडे आम्हाला हेच आहे की आपले प्रत्येक भारतवासी, प्रत्येक भारताचा नागरिक हा आम्हाला वाटतो की कोणी पंतप्रधान बनू शकतो. आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे ह्या पक्षाची ओळखच ही राहिली सामान्य नागरिकाला असामान्य ताकद देण्याची. आमचे कल्याणच्या उमेदवार पहा, अनेक असे उमेदवार आहेत. जातपात धर्म ना बघता, आर्थिक बळ न बघता आम्ही त्यांना मेनस्ट्रीम मध्ये आणलेलं आहे. संजय राऊत म्हणतो उद्धव ठाकरे सुद्धा पंतप्रधान पदाचे उमेदवार असू शकतात. मला वाटतं मी त्यांच्यावर काही बोलू नाही शकत. एक आहे जर तर मी सांगतोय, परत बोलू नाही शकत. पण 100 कोटीच्या देशामध्ये अनेक अशी लोक आहेत, अनेक असे चेहरे आहेत जे चांगलं काम करू शकतील. आणि आता देश जिथे भलतीकडे भाजप न्यायचा प्रयत्न करतात त्याच्यातून पुन्हा एकदा मार्गावर आणू शकू. महाराष्ट्राला 2004 ला कोणाला वाटलं होतं मनमोहन सिंग साहेब करू शकतील? आम्ही पण एनडीए म्हणून अनेकदा टीका केलेली. पण आता हाइंडसाइट मध्ये मागे बघत असताना मी खूप कमी सांगत असतो की भूतकाळात बघा, पण आत्ताच्या गेल्या 10 वर्षाचा काळ आणि त्याच्या आधीचा 10 वर्षाचा काळ, जसं त्यांनी 91 मध्ये लिबरलायझेशन करून वाचवलं होतं देशाला, 4 ते 14 मध्ये जे त्यांनी सांभाळलं देशाला, महागाई तशी त्यांनी कंट्रोलमध्ये ठेवली होती. जरी आम्ही त्यावेळी आंदोलन करत असू, अशी जशी भाजप आता महागाई वाढवतं तसं तर करत नाहीये. तेव्हाची टीका चुकीची होती आज असं मागे वळून बघताना वाटतंय. मला वाटतं भाजपकडून आम्ही फसलो आणि आम्ही जिथे जिथे चुकीचं आहे तिथे बोलत राहणार, कुठच्याही पक्षाच्या विरोधात असो. कधी कधी आम्ही आमच्याही आजूबाजूचे जे कार्यकर्ते असतात त्यांना पण सांगतो की हे चुकीचं आहे, तेही आम्हाला सांगत असतात. पण मूळ गोष्ट ही आहे, एका लोकशाहीमध्ये ही चर्चा होणं गरजेचं आहे.